एक्सक्यूज मॅम, यांना टक्कर देण्यासाठी तुमच्या फॅमिलीतून तुम्ही कुणाला उतरवणार आहात? माझ्या मते क्षिती आणि विजय पटवर्धन यांनी उतरावं. अश्विनीजींच्या सतरंगी फॅमिलीमधून विजय पटवर्धन आणि क्षिती जोग. चला चला, माझी पूर्ण तयारी झालेली आहे. मी आता जायला तयार आहे. मला सगळं येतंय. ओके गो. चल विजा. थांब थांब थांब, मला एक सॉलिड पंच आठवलाय. एक मिनिट. आता एकही पण सांगायचा नाही. जेवढं आपल्याला येतं तेवढं कर. तुला शेवटपर्यंत सुचत असतं विजा. दिस इज नॉट फेअर. चांगला ट्रेन माझा, ऐक ना. अगं चांगला, अगं थांब. जॅकी हो, जॅकी हो, आधार कार्ड जॅकी हो, सगळी डॉक्युमेंट जॅकी. जॅकी हो, जॅकी हो, आधार कार्ड जॅकी हो, आधार कार्ड जॅकी हो, जॅकी हो, जॅकी 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 जॅकी. अख्खी रूम खाली आहे. अरे एकाही खुर्चीवर माणूस दिसत नाहीये. बरोबर आहे, सरकारी ऑफिस म्हणल्यानंतर हे असंच होणार. तोपा 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 आला 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 तोपा 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 आला 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 तोपा फिरवायला आला, आधार कार्ड घ्यायला आला. आता कशी मी आला हाकलू, आता कशी मी आला घालवू. आला 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 हबडी. मला पण तुझी आठवण येते ना. हे तो मागे रडतोय. दूध पास त्याला. आता एकच हा एकच. ओ उमा मॅडम. उमा मॅडम, कुणाशी बोलत होतात? माझ्या हब्बुडीशी. माझ्या नवऱ्याशी बोलत होते. नवऱ्याला दूध पाजायला सांगत होतास? हे बघा, तो आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. तुमचं काय काम आहे बोला. आधार कार्ड देतं का कोणी? आधार कार्ड एक वादळ घोंगावतंय आधार कार्डाशिवाय. फुंकरी इतकीही लायकी नसलेल्या माणसांनी स्वतःला वादळ म्हणणं हे मला अजिबात आवडत नाहीये. हॅलो हॅलो हब्बुडी. नाही रे, तुला कशी फुंकर म्हणेन मी? तू माझी झळूकेस की नाही बेबी? इथे मी बेबीच्या देठा बसतो. तुमचं काय बेबी बेबी चाललाय? मी 12 वेळा इकडे येऊन गेलो आधार कार्डासाठी. आज 13वा आहे. 13वा आहे तुमचं? मला सांगा, तुम्ही फॉर्म कधी भरला होता? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सरकारने ही योजना जाहीर केली ना, तेव्हा पहिला फॉर्म भरायचा मान माझाच होता. हो, अभिमानाने सांगतो बरं का मी. सरकारने कुठली पण योजना सांगितली ना की लगेच त्याचा लाभ घेतो मी. हो, सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार केलं ना, मी 40व्या वर्षी ते घेतलं. नंतर तुमचं सरकार म्हटलं तुमच्या फॅमिली करता आधार कार्ड घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा. म्हणून आलो आम्ही आधार कार्ड घ्यायला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काय ते? आधार कार्ड वगैरे हे सगळं फालतू आहे. अंधश्रद्धा आहे ती. घरी जा घरी जा. तुम्ही कसं म्हणताय? अहो असं करू नका हो. आधार कार्ड मिळालं नाही ना, त्यामुळे गॅसेसचे प्रॉब्लेम झाले. तसले नाही हो, घरच्या गॅसेसचे प्रॉब्लेम झाले. गॅस मिळत नाही ना, बँकेतून पैसे काढता येत नाहीत. आणि बरं का, हल्ली लग्नामुंजीला सुद्धा कोणी बोलवत नाही हो मला. फक्त आधार कार्ड नाही म्हणून? मग पोस्टमन दारावर येतो आणि माझं पत्र न देतच निघून जातो. पानवाला मला बडीशेपीची पुडी सुद्धा देत नाही. धोबी कपडे धुत नाही. इतकंच काय, सलून मध्ये गेलो ना तर माझे केस पण कोणी कापत नाही हो. अतिरेक होतो या सगळ्याचा. अतिरेक होतोय. एक मिनिट. अतिरेक तुम्ही करताय. सरकारी धोरण कधी बदलेल काही सांगता येत का? उद्या तुमचं सरकार म्हणेल आधार कार्ड असल्याशिवाय तुम्हाला श्वास घेता येणार नाही. बरोबर आहे. मग आम्ही काय मारायचं? नंतर म्हणेल आधार कार्ड असल्याशिवाय मुर्द्याला चितेवर ठेवता येणार नाही. मग आम्ही काय सडायचं? हा म्हणते. मला वाटतं विषयांतर होत आहे. हो का? हो, तुम्ही डॉक्युमेंट्स आणले नाहीत ना सगळे, म्हणून आधार कार्ड मिळत नाहीये तुम्हाला. गठ्ठा दिला होता ओ. बर्थ सर्टिफिकेट, इलेक्ट्रिकचं बिल, टेलिफोनचं बिल ते कमी पडेल म्हणून 4थी मध्ये स्कॉलरशिप मिळाली होती, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा जोडलं होतं. देवीची लस टोचण्याचा दाखला, काविळीचा डेंग्यूचा दाखला ते सुद्धा कमी पडेल म्हणून 3 वर्षाचा असताना सोसायटीमध्ये चमचा लिंबूच्या शर्यतीत भाग घेऊन पहिला आलो होतो, त्याचं सुद्धा सर्टिफिकेट जोडलंय. शिवाय महापौरांचा दाखला घेतलेला आहे. मला वाटतं ते सांगतील हे आणलेलं आहे आणि सगळे दाखले घेऊन चाललेलो आहे. जरा दमानी घ्या. दमानी घ्या. हो, तोच दम आता मला घेऊन जाणार आहे वरती. हो, त्याच्या आधी कार्ड द्या. जॅकी हो, जॅकी. मी दमले. एक मिनिट थांबा.
तुमचं नाव सांगा नीट. अहो त्या बर्थ सर्टिफिकेट वरती लिहिलंय की विजय माधव मोघे. हे तुमचं बर्थ सर्टिफिकेट नाहीच आहे मुळी. असं कसं? ह्याच्यावर नाव लिहिलंय विजय जाधव मोरे. माधवचं जाधव केलं, मोघेचं मोरे केलं. अहो काय केलं हे तुम्ही? हे बघा आम्ही काही केलेलं नाहीये. अरे मग आम्ही केलंय का? बर्थ सर्टिफिकेट का आम्ही घरी छापतो का? हे बघा तो मुद्दा नाहीये. तुम्ही तिसऱ्यांदा जेव्हा आला होतात ना तेव्हा आम्हाला तुमचा रेटिनाच सापडला नाही. रेटिना सापडला नाही. रेटिना सापडला नाही? तुम्हाला रेटिना नाहीये खरं तर. वा वा. मला रेटिना नाहीये? अरे मग मोतीबिंदू काय माझ्या कानांना झाला होता का काय? तुम्ही 5व्यांदा आला होतात हा. ना तेव्हा तुमच्या अंगठ्याच्या रेषा उमटल्याच नाही. कशा उमटतील हो, कशा उमटतील? आयुष्यभर काबाड कष्ट केल्यानंतर अंगठ्याच्याच काय हाताच्या पण रेषा पुसल्या गेलेल्या आहेत आमच्या. बघू बघू. हे. अय्या खरंच किती मज्जा ना. आता काय करण्यासारखं आहे? हाताच्या काय पायाच्या सुद्धा रेषा पुसल्या गेल्यात. तो चालून 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 चालून. कशाला चालता तुम्ही एवढे? काय आहे, या देशात सामान्य माणसाचं काही चालत नाही म्हणून आम्ही चालतो. वा 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 वा. काय करणार, पण आम्हाला सुद्धा चालायला जागा उरलेली नाहीये. काव काका. काय आहे, फुटपाथ हे आम्हाला चालण्याकरता बांधलेले आहेत का पथारीवाल्यांना पथारी बांधण्याकरता बांधलेले आहेत हेच कळत नाही. एक्झॅक्टली माझं आणि हबुडीचं सुद्धा हेच हबुडी म्हणणं आहे. कसं? आम्ही जेव्हा बाहेर जातो ना आम्हाला कळतच नाही मला आणि हबुडीला. एक मिनिट. तुमची ती हाबुडी. हबुडीला असं बोलला. मी नाही देणार तुला आधार कार्ड. निघित ना ज्यांना ज्यांना घालवायला पाहिजे ना त्या बांगलादेशी घुसखोरांना तुम्ही बिस्किट वाटल्यासारखे आधार कार्ड वाटताय. त्याचं काय? त्यातल्या एका माणसाला परवा पोलिसांनी पकडून नेलं होतं माहितीये? अय्या खोटं आधार कार्ड होतं म्हणून? नाही, परवा जो बॉम्ब स्फोट झाला ना त्यातला संशयित आरोपी म्हणून. त्या लोकांना तुम्ही आधार कार्ड देता आणि मला काय आधार कार्ड देताय? मला काही कळत नाही. तुम्ही असं काय करताय? एक मिनिट. आधी हे प्रूव्ह करा की तुम्ही या देशाचे नागरिक आहात. कसं करायचं ते मी सांगते. सांगा. तुमच्या गाडीला लाल बत्ती आहे? गाडीच नाही तर बत्ती कुठून आली? बरं राज्यात जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नात शाही जेवण घालता? इथं माझ्या जेवणाचे हाल आहेत हो. बर किमान किमान तुमच्या घरावर एकदा तरी इन्कम टॅक्सची रेड पडली आहे? वेळ लागले का त्यांना? इन्कमच नाही तर रेड कुठलं टाकणार आहेत ते? बरं किमान किमान कोट्यावधीचा घोटाळा केलाय? शाब्दिक कोटी सुद्धा करता येत नाही हो मला एखादी. तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहात निघा. काय बोलताय? हे सगळं जे करतात फक्त तेच या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे तुम्ही या देशाचे नागरिक नाही. तुमच्याकडे आधार कार्ड नाही म्हणून तुम्ही सामान्य माणूस नाही. तुमच्याकडे रेटिना नाही. तुमच्या हातावरती रेषा नाहीत. तुमचा फोटो नाही. तुम्ही कुणीही नाही आहात. खरं तर तुमचं अस्तित्वच नाहीये. खरं तर मला तुम्ही दिसतच नाही आहात. हबुडी मी इतका वेळ एकटीच बोलतेय. इथे कोणीच नाहीये. एक मिनिट. मी सोडून इथं तुम्हाला दुसरं कोणी दिसतंय? नाही हो, इथं कोणीच नाही तुमच्याशिवाय. तुमचं अस्तित्व नाहीसं झालंय. तुम्ही आता अदृश्य झालाय. तुम्ही मिस्टर इंडिया झालाय. जा. मिस्टर इंडिया बरोबर आहे. या देशात सामान्य माणूस मिस्टर इंडियाच होणार हो. कारण त्याची दुःख त्याचे हाल कोणाला दिसतच नाहीत. आणि ह्या सरकारी योजना तसल्याच त्या सुद्धा कुणाला दिसत नाहीत मिस्टर इंडिया सारख्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच. सुरुवात करूयात अश्विनी मॅम पासून की त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स? हबुडी वेर इज ही? एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या हाबुडींसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. हबुडी बोलवतात त्या? नाही नाही, हाबुडी वगैरे हे सगळं इथे ऍक्ट मध्ये घरी वेगळं असतं सगळं. कसं असतं घरी? कसं असतं? मी बिझी फोन ठेव आणि मशीन लावून घे. बाईंकडनं भांडी बिंडी असं नाही का या आवाजातच. म्हणजे साधारण विजयने केलं ते तू होतास. वा वा वा. विजयजी तुम्ही खूप कमाल ऍक्टर आहात आणि तुम्ही सामान्य माणसाची एका सिनियर सिटीजनची भूमिका खूप सुंदर साकारलीत. त्यामुळे दॅट्स व्हाय आय एम सेइंग की आय एम रिअली प्राऊड ऑफ यू की तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात. सतरंगी रॉक्स.
स्वप्नील सर. तुमचा परफॉर्मन्स मला खरंच आधार कार्ड मिळवायचा जो प्रोसेस आहे ना तसाच वाटला. एक नॉर्मल ऍक्ट सुरू होता 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 तुम्ही जी काही मध्ये त्याला एक वेगळीच कलाटणी दिलीत ना, मग त्याच्यात ब्लॅक कॉमेडी होती, सटायरही होता, आणि हे सगळं करत असताना तुम्ही कुठेही कॉमेडीचा बाज सोडला नाहीत, जी या मंचाची रिक्वायरमेंट आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं जुळवून आणणं एका ऍक्टमध्ये फार कठीण आहे, त्यातला कॉमिक एलिमेंट कायम ठेवून. त्यामुळे तुमच्या या कॉमेडीच्या आधार कार्डचं जे कम्प्लीट जो प्रोसेस होता ना, मला असं वाटलं की ते ऍप्लिकेशन सँक्शन झालं आणि तुम्हाला हे आधार कार्ड नक्की मिळालं. या एपिसोडमध्ये या ऍक्टचं तुम्हाला मार्किंग जे मिळेल ते कॉमेडीच्या लॉजिकनेच मिळेल. पण असा ऍक्ट पहिल्या एपिसोडमध्ये आपला पहिला परफॉर्मन्स म्हणून अटेम्प्ट केल्याबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक ब्लास्ट. क्या बात है. वाह 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 वाह. ब्लास्ट तुम्हाला मिळालेला आहे. आणि तर बघूयात की गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर तुमच्यापासून सुरुवात करूया. एक मिनिट, मला फक्त एवढं सांगायचंय स्वप्नील की आम्ही हा ऍक्ट करायच्या आधी खूप स्केप्टिकल होतो. आम्हाला माहित नव्हतं की पहिल्या एपिसोडमध्ये हा ऍक्ट खरंच वर्क होईल का, करू शकू का. तर आम्हाला खरंच थँक्स म्हणायचंय सचिन गोस्वामींना की त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही हा ऍक्ट करा पहिल्या एपिसोडला. आणि इट्स ऑल थँक्स टू हिम अँड ब्लास्ट इज ऑल्सो थँक्स टू हिम. हो, बघूयात आता गुण. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. अश्विनी मॅम 9 गुण दिलेले आहेत. याचाच अर्थ 18 गुण तुम्हाला मिळत आहेत. आणि आता वेळ आहे बेस्ट कार्ड कुणाला मिळतं हे पाहण्याची. कुठल्या फॅमिलीमध्ये ते बेस्ट कार्ड जाणार आहे? स्वप्नील सर, अश्विन मॅम, तुमच्या समोर बाउल आहे, त्याच्यामध्ये खूप अशा 2 चिठ्ठ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तर त्या खूप अशा 2 चिठ्ठ्या. तर त्या 2 चिठ्ठ्यांमध्ये तुमच्या 2 फॅमिलीची नावं आहेत. तर तुम्ही स्वप्नील सर, तुम्ही किंवा मॅडम, तुम्ही ठरवा की कोण निवडणार आणि चिठ्ठीत कोणाचं नाव येतं. ओके, हिअर वी गो. तर बेस्ट आधार कार्डची जी जोडी आहे त्या जोडीला मी आता मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या भाऊ आणि सुप्रिया यांच्यासाठी. आता या एनव्हलप मध्ये ते नाव आहे ज्या फॅमिली तुम्हाला जायचंय. तुम्हीच उघडा आणि सगळ्या महाराष्ट्राला सांगा तुम्ही आज कुठल्या फॅमिलीकडून खेळणार आहात. आम्ही खेळणार आहोत सतरंगी टीम मधून.